ओके, आता या ठिकाणी आपण स्क्वेअर काढणार आहे. आता सर्वांना माहितच आहे, आपण शिकवलेलं आहे की स्क्वेअर काढत असताना त्याच नंबरला मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी स्क्वेअर निघत असते. परंतु आपण त्या नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्याशिवाय आपल्याला काय करायचं, या ठिकाणी स्क्वेअर काढायचा आहे. ओके, या ठिकाणी दिलेले आहे आपल्याला, काय दिलेले का, फाइंड द स्क्वेअर ऑफ द फॉलोइंग नंबर विदाउट ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन. विदाउट ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन केल्याशिवाय आपल्याला काय करायचंय, स्क्वेअर काढायचा आहे. आता स्क्वेअर काढत असताना या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नंबरचं या ठिकाणी काय करायचंय, 49 चा स्क्वेअर काढायचं. काय करायचंय, 49 चा स्क्वेअर काढायचं. 49 चा स्क्वेअर काढत असताना काय करायचं आपल्याला बघा, या ठिकाणी काय करायचंय, 40 प्लस 9 चा स्क्वेअर. ओके, 40 प्लस 9 चा स्क्वेअर. आता या ठिकाणी 40 प्लस 9 चा स्क्वेअर याला कसं लिहितो आपण, याला अशा प्रकारे लिहितो. काय लिहितो, 40 प्लस 9. ओके, 40 प्लस 9. ओके, मल्टिप्लिकेशन 40 प्लस 9 अशा प्रकारचा आपण लिहित असतो. ओके, समजलं. या ठिकाणी 40 प्लस 9 आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके, आता पुढे काय करणार आहे, सर्वांनी लक्ष द्यायचं काळजीपूर्वक. या ठिकाणी तुम्हाला दिसली तर स्क्वेअर आहे या नंबरचा, म्हणून डबल मल्टिप्लिकेशन सारखं आपण या ठिकाणी केलेलं आहे. तर बघा पुढे काय करणार आहे आपण या ठिकाणी बघा, आता हा ब्रॅकेट ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन आहे. ओके, म्हणजेच काय की ह्या ठिकाणी या 40 ला हा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन आहे, या 9 ला हा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन आहे. ओके, कसं बघा, 40 मल्टिप्लाय 40 प्लस 9. ओके, त्यानंतर प्लस 9 हा प्लस 9 बघा, 40 ला मल्टिप्लिकेशन केलं हा ब्रॅकेट, त्याचबरोबर हा प्लस 9 ला मल्टिप्लिकेशन केलं हा ब्रॅकेट. ओके, अंडरस्टूड. ओके, हा त्यानंतर आपण काय करणार आहे, ह्या ठिकाणी आता बघा याचं मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी करणार आहे, यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे, यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे, यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. ओके, बघा आता करत असताना काय करायचं आपल्याला, या ठिकाणी बघा काय करायचंय, 40 मल्टिप्लाय 40. ओके, त्यानंतर 40 मल्टिप्लाय 40 बघा, 40 मल्टिप्लाय 40 लिहिलं, प्लस 40 मल्टिप्लाय प्लस 9 केलेलं. त्याच्यानंतर प्लस 9 मल्टिप्लाय 40 आणि प्लस 9 मल्टिप्लाय 9 अशा प्रकारे प्लस 9. आता हा प्लस 9च आहे, तर फक्त सगळ्या माहितीसाठी आपल्याला या ठिकाणी असं लिहायचं आहे. आता पुढे लक्ष द्या, या 40चं मल्टिप्लिकेशन करणार आपण, त्याच्या 40 आणि 9चं मल्टिप्लिकेशन करणार, या 40 आणि 9चं मल्टिप्लिकेशन करणार, आणि या 40 आणि 9चं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करणार. आता सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. आता का बघा, लक्ष द्या कसं लिहायचं आपल्याला बघा, 4 4 जा तुमचं काय होतंय 16. ओके, 4 4 जा 16 आणि हे 2 0 आपण याच्यावर लिहून टाकतो. लिहिलं, ही प्लसची साइन इथं खाली लिहा. पुन्हा 4 9 जा काय होते, 4 9 जा 36 आणि हा 0 इथं लिहिला. त्याचबरोबर पुन्हा ऍडिशन करणार, पुन्हा 9 आणि 4 म्हणजे 36 आणि हा इथं 0 लिहिलेला आहे. पुन्हा हा 9 9 जा 81. ओके, 9 9 जा 81. आता सर्वांची आपल्याला काय करायचे, या ठिकाणी ऍडिशन करायचे. आता बघा ऍडिशन करत असताना काय करणार आपण बघा, ऍडिशन करायचं. तर ऍडिशन करायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय करा बघा, काय करा बाजूला किंवा या ठिकाणी करून घ्या. ओके, 063 त्याचबरोबर 8 तिला आपण ऍडिशन 1 आला खाली. ओके, 1 आला खाली. आता 6 6 12 आणि 8 झाले किती तुमचं 20. ओके, 20 आणि हा कॅरीला 2 आणि 6 हे झालं 8 आणि 3 11 आणि 5
11 इथे झालेलं आहे. 11 आणि 5 बघा. 6 बघा. 3 6 and 6 and 6 12 आणि 2 40. हे झालं 40 यानी 1 आणि हे 2. बघा ह्या ठिकाणी आपल्याला ह्या 49 चा स्क्वेअर मिळालेला आहे. 49 मल्टिप्लाय 49 चा स्क्वेअर मिळालेला आहे. या ठिकाणी काय 2401 अशा प्रकारे या ठिकाणी स्क्वेअर आपल्याला मिळालेला आहे. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आणि